आपण सर्वजण आर्थिक निर्णय घेत असतो, गुंतवणूक करतो, बचत करतो, कर्ज घेतो, पण हे निर्णय आपण नेहमी 100% तर्कशुद्ध पद्धतीने घेतो का? तर उत्तर आहे नाही. कारण आपल्या भावना, सवयी आणि मानसिकता याचा आपल्या आर्थिक निर्णयावर मोठा प्रभाव असतो. यालाच वर्तनात्मक वित्तशास्त्र म्हणतात. वर्तनात्मक वित्तशास्त्रातील काही महत्वाच्या संकल्पनामध्ये कन्फर्मेशन बायस येतं, जिथं आपण अशी माहिती शोधतो जी आपल्या आधीच्या विचारांना पुष्टी देईल, त्यामुळे चुकीचे निर्णय होण्याची शक्यता वाढते. तसेच लॉस ॲव्हर्जन म्हणजे आपण नफा मिळवण्यापेक्षा नुकसान टाळण्यावर जास्त लक्ष देतो, त्यामुळे आपण कधी कधी चांगल्या संधी देखील गमावतो. आणि शेवटचे आहेत ओव्हर कॉन्फिडन्स आणि हर्ड मेंटॅलिटी. आपल्याला वाटतं की आपलं ज्ञान किंवा अंदाजा चुकू शकत नाही, पण खरं पाहिलं तर बाजार कधीही कुठेही जाऊ शकतो. म्हणून इतर लोक काय करतात हे न पाहता आपण आपले निर्णय स्वतः घ्यायला पाहिजेत. मग ते शेअर खरेदी करणं असो किंवा गुंतवणूक काढून घेणं असो. जर आपण वर्तनात्मक वित्तशास्त्र समजून घेतलं तर आपण आपल्या भावना ओळखून चांगले दीर्घकालीन आणि शिस्तबद्ध आर्थिक निर्णय घेऊ शकतो. म्हणून असे म्हणले जाते की पैसा कमवणं फक्त कमाईवर नाही तर निर्णयांवर अवलंबून असतं.